मनपा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये भरपूर जल्लोष आहे। तर या ठिकाणी किरण भाऊ आपल्याबरोबर आहेत। किरण भाऊ पातुरकर, कसा काय जल्लोष आहे आणि आजच्या रोड शोच्या अनुषंगाने सर्वांमध्ये कशी काय उत्साह दिसत आहे? आपल्या महाराष्ट्रात सगळ्या पार्टीमध्ये आजच्या तारखेत सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात मोठा नेता कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी एक मोठं आकर्षण आहे आणि आज त्यांचा रोड शो अमरावतीमध्ये पहिल्यांदा होतो आहे। त्यामुळे निश्चितपणे संपूर्ण अमरावतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे। आपण सर्वात ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते दिसत आहात, काय सांगाल भाजपाची आपली आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये भाजपाचा उत्तरोत्तर झालेला जो प्रवास आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी का मेयर तो यहाँ बनना है और 45 सीट के ऊपर सीट आना है यहाँ पे। 45 के ऊपर सीट बताऊंगा मैं यहाँ पे। और आपने भाजपा को नज़दीक से देखा है, आपकी उम्र को देखते हुए भाजपा में जो जो स्टेप बाय स्टेप चेंजेस हुए हैं, हाँ। क्या बताएंगे उसके बारे में? कल की भाजपा, आज की भाजपा। भाजपा के अंदर जो टिकट बांटा हुआ है इसमें कोई तरह की गलती नहीं है। भाजपा के अंदर जितने भी मेंबर खड़े हैं उसमें कोई गलती नहीं है और भाजपा की सरकार बनना है यहाँ पे भी और सभी जगह भाजपा की सरकार बनना है। काय सांगाल भाजपाचा आता आजच्या रोड शो बद्दल? काय उत्साह आहे आणि काय पब्लिकमध्ये जल्लोष आहे? पब्लिकमध्ये आता हो घातलेल्या महाराष्ट्राच्या ज्या नगर परिषदा आहे तिथं नंबर 1 वर BJP पक्ष आहे। तसंच पूर्ण राज्यामध्ये ज्या मनपा आहेत ह्या पूर्ण 1 नंबरवर राहतील। इथे सीटा ज्या येतील अमरावतीमध्ये ह्या 45 उमेदवाराच्या नगरसेवकाच्या वर जास्त सीटा निवडून येतील आणि हे देवाभावचं जे कार्य आहे आणि देवाभावच्या आपले नरेंद्रजी आपले मोदी साहेब यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि हा विश्वास संपादन केल्यामुळे लोकांचं पूर्ण BJPकडे मत आहे। काय सांगाल आजच्या कार्यक्रमाचा, आजच्या रोड शोच्या जल्लोषाबद्दल काय सांगाल? हे पहा, आता यापूर्वी 2 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेचे निवडणुका झालेल्या आहेत। त्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे। मी स्वतः धारणी नगरपंचायतमधून नगराध्यक्षमधून निवडून आलेलो। देवाभावाची जी कारकीर्द आहे, जी कार्यकर्त्याची पद्धत आहे, ही महाराष्ट्राला विकासाकडे आणि विकासाला जास्तीत जास्त कसा विकास होईल महाराष्ट्रात त्यासाठी ते प्रयत्न सुरू आहे। आणि आता जी महानगरपालिका आहे, मुंबई आहे, अमरावती आहे, यामध्ये सर्वात प्रथम हा देवाभाऊने अमरावतीला रोड शो सुरुवात केलेला आहे। जनतेचं जे प्रेम आहे ते अमरावतीला पुष्कळ आहे त्यांचं। आणि याही अमरावतीच्या महानगरपालिकामध्ये अमरावतीच्या 87 पैकी 50 ते 60 जागा महानगरपालिकेचा भाजपचा येणार ही आपल्याला सगळ्यांना खात्री आहे। हे जे आहे ते देवाभाऊचं कार्य आहे। त्यांनी जे ज्या योजना महाराष्ट्राकडे राबवलेल्या आहे त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि त्या कारणाने जनता भाजपकडे देवाभाऊकडे आकर्षित आहे आणि मतदान भाजपला जास्तीत जास्त होईल। मनपा निवडणुकीचा श्री गणेशा देवाभाऊ आज अमरावतीपासून करत आहे, कसं वाटत आहे? अमरावती देवाभाऊसाठी हमेशा 1 नंबरवर राहिली आहे आणि अमरावती 1 नंबरवरच राहील। देवाभाऊचं जे दिल आहे ते अमरावतीत आहे, राहणं भले नागपूरला आहे, पण हमेशा अंबानगरीचा आशीर्वाद घेऊन देवाभाऊनं पूर्ण कार्य केलेले आहे आणि माझ्या हिशोबानं वातावरण 1 नंबर आहे। थोडी बहुत पक्षाची चुका झाल्या आहेत, त्या चुका सुधारून आम्ही आमच्या कामाला लागलो आहे। 45+ महापौर आमचाच राहील। आज देवाभाऊ मनपा इलेक्शनच्या प्रचाराचा श्री गणेशा अमरावतीवरून करत आहे, कसा काय जल्लोष आहे?
अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि माझ्यासाठी तर अतिशय भाग्याचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे, कारण अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा शुभारंभ माझ्या प्रभागातून पंचवटी चौकातून होत आहे. मला सुद्धा भारतीय जनता पार्टीने याच प्रभागातून प्रभाग क्रमांक 2 PDMC संत गाडगेबाबा प्रभागातून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि याचा प्रचारार्थ रोड शो आणि तोही माझ्या प्रभागातून मला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. खरं पाहिलं तर देवाभाऊचं कामच तसं आहे, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ, आणि त्यांनी महिलांना रोजगार असो, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून असो, प्रत्येक महिलांच्या घरी शौचालय असो, प्रत्येक महिलांना घर असो, प्रत्येक महिलेला बसमध्ये अर्धी तिकीट असो, असे अनन्य महिलांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मला असं वाटते, आणि देवेंद्र भाऊंचं हे आजोळ आहे, त्यांचं विशेष प्रेम आहे अमरावतीवर, तर निश्चितपणानं मला असं वाटतं की देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये केवळ अमरावतीतच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये कमळ फुलेल आणि इथे भारतीय जनता पार्टीचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर वातावरण आज अमरावती शहरामध्ये आहे. आता मनपा प्रचाराचा श्री गणेशा देवाभाऊ अमरावतीतून करतायत, काय वाटतंय, कसा जल्लोष? आम्हाला खूप आनंद होत आहे आणि जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या प्रभागातले चारही उमेदवार भरपूर उत्साही आणि भरपूर काम करणारे आहेत, त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते त्यांच्यासारखेच भरपूर मेहनत घेतो आहे आणि ते नक्कीच निवडून येणार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आमच्या विश्वासाला ते पूर्ण पात्र आहेत. काय वाटतं आजचा हा जल्लोष पाहून? आज सुरुवात देवाभाऊंनी अमरावतीतून केली आहे प्रचाराला. आज आमच्या नशिबात असं म्हणेल की आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योग म्हणून आम्ही समजावा की आमच्या या इतक्या मोठ्या 26,000 लोकसंख्येच्या प्रभागाला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे पाय आमच्या प्रभागाला आज लागणार आहे. त्यांना मी इतकीच विनंती करेल की आमच्या महिलांना आपण सक्षम करावं आणि ज्या काही महिलांच्या योजना आहेत त्या आम्ही निवडून आल्यावर त्यांच्या जरूर पूर्ण करू. तर आज मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रचाराचा श्री गणेशा अमरावतीतून केला, कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे. आपल्या या प्रभागाच्या सर्वांगीण दृष्टीने आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये पुनश्च एकदा महापौर बसून या रखडलेल्या विकासाला पुन्हा एक गती देण्यासाठी आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश निर्माण करण्यासाठी देवाभाऊंनी आमच्या या प्रभागापासून जी आज महारॅलीची सुरुवात करणार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या महानगरपालिका 2015 जानेवारीच्या नंतर अमरावती महानगरपालिकेचे लोक हे भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसवतील. आम्ही सर्व उमेदवार हे जास्त मताधिक्याने निवडून येऊ आणि रखडलेला जो विकास आहे महानगरपालिकेचा तो एकदम बुलेट ट्रेनप्रमाणे एकदम समोर विकासासाठी पुढे नेऊ. धन्यवाद. काय वाटतंय आजचा भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष? आज अंबानगरीमध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवाभाऊ येणार आहे. त्याकरिता भारतीय जनता पार्टीतर्फे मी अशोकराव देशमुख सिनियर सिटीजन अध्यक्ष या नात्याने देवाभाऊचे भरघोस स्वागत करीत आहे. वातावरण आहे. देवाभाऊ आज अमरावतीतून प्रचाराचा श्री गणेशा करतात मनपा इलेक्शन. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी स्वतः आज उमेदवार आहे, पहिल्यांदा निवडणूक लढतो आहे आणि माननीय देवाभाऊ यांनी युवांना संधी दिलेली आहे या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त. आणि देवाभाऊ आमचं नशीब आहे, आमचं भाग्य आहे की आमच्या या प्रभागामध्ये सर्वप्रथम देवाभाऊ आज रोड शो करत आहे महाराष्ट्राचा. हे आमच्यासाठी अत्यंत उपलब्धीची. नागरिकांमध्ये उत्साह आहे, तुम्ही पाहतात आहे, महिलांमध्ये विशेष करून उत्साह आहे, कारण की या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ यांनी आज महिलांच्यासाठी सर्व योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चालवलेल्या आहे. मग ST बसमध्ये ती सूट असेल, केंद्रामध्ये मोदीजींनी 33% दिलेलं आरक्षण असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना सक्षम करण्याचे विषय असतील, त्यामुळे महिलांमध्ये युवांमध्ये सर्व जनतेमध्ये उत्साह आहे. आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये हा रोड शो होतो आहे माननीय देवाभाऊचा, त्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तर या रोड शोच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बराचसा उत्साह आहे. आपण आणखी पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलणार आहोत. आज या अमरावती जिल्ह्यामध्ये देवाभाऊचं आगमन होणार आहे, रोड शो होणार आहे. खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे BJPचे निवडून येतील आणि महापौर सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचा राहील, हे असं या ठिकाणी मला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी तुम्ही उत्साह बघत असेल देवाभाऊचा. देवाभाऊ जेव्हा या ठिकाणी येणाऱ्या सर्व लाडके बहिणी तुम्ही त्यांचा उत्साह बघू शकता. तुमच्या या अमरावती जिल्ह्यात
महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं देवाभाऊला जे प्रेम दिलेलं आहे आणि हे प्रेम आता सुद्धा 2026च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार हे नगरपालिकेमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि याचा प्रभाव सुद्धा होणार आहे. देवाभाऊच्या रोड शो नंतर ह्या आता माहीत होणार आहे की या भारतीय जनता पार्टीचाच महापौर आपल्या या अमरावतीमध्ये होणार. धन्यवाद. मनपा प्रचाराचा श्री गणेशा देवाभाऊ अमरावतीतून करतायत, कसं वाटतंय? हा, एकदम खुश झालो. सगळे अमरावतीकर एकदम खुश आहेत आणि भाग्यवान समजतो आम्ही अमरावतीकर स्वतःला की देवाभाऊंचा तिथे रोड शो आहे. देवाभाऊ जे अमरावतीचे मामा, त्यांचे मामा अमरावतीला राहतात, त्यांच्याही अमरावतीचे आहेत. एक चांगलं रिलेशन तर आहेच, पण आणखी त्यांचा अमरावतीकरता एक फार सॉफ्ट कॉर्नर आहे आणि या लोकांना पण देवाभाऊ फार आवडतो अमरावतीमध्ये. कारण की लोकांना माहीत आहे की भाजपच पक्ष समजा सत्तेत आला, महापौर भाजपचा बसला, तर अमरावतीचं डेव्हलपमेंट देवाभाऊच्या मार्फत आपण एवढं करू शकतो की ज्याचा विचारही करू शकतो की पुढचे 5 वर्ष डेव्हलपमेंट राहणार आहे आपलं. आताचा लोकांचा जल्लोष पाहता काय वाटतं, या महानगरपालिकेत कसा काय रिस्पॉन्स राहील भाजपाच्या बाबतीत? मी आधी म्हणत होतो, मी परत म्हणतो की कोणी कितीही बदनामी करायचा प्रयत्न करू, 4-5 लोक 5-6 लोक काहीतरी बोलतात आणि मीडिया त्याला पुष्कळ समोर करून ते चालवतात, त्याला काही अर्थ नाही आहे. अमरावती भाजपमय आहे होतं. मागच्या 6 महिन्यापासून आम्ही मेहनत करत आहोत. भाजपचे 45-50च्या वर सीटा राहतील, युतीच्या आणखी जास्त जातील, कारण की भाजपची युती आहे. भाजप आणखी युती मिळून हे पुष्कळ आकडा मोठा राहील. तुम्ही पाहून घ्या ही गोष्ट. काही लोकांची तिकीट वाटपावरून नाराजी दिसून आली, त्याचा काही प्रभाव पडू शकतो का इलेक्शन? तर 2-3 दिवस राहतो. आम्ही त्यांना समजवलं आहे. काही नाही समजले, आमचे मित्रच आहेत ते, आमच्याच घरातले, आमच्या परिवारातले आहेत ते. ठीक आहे, ते गेले आहेत तिथे. इलेक्शनच्या नंतर जे त्यांचे आकडे येतील बाहेर, तर त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे म्हणून.